नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. आता आपण ज्या शेअरचा अभ्यास करणार आहे त्याचं नाव आहे BCL इंडस्ट्रीज. ओके, ही कंपनी आधी इडेबल ऑइलमध्ये होती. आता हा इडेबल ऑइल धंदा बंद करून इथेनॉल ENA म्हणजे अल्कोहोलमध्ये आणि ऑब्वियसली इथेनॉल, अल्कोहोल आणि दारू या 3 सेक्टरमध्ये घुसलेले आहेत. आणि ह्यांची खासियत ही आहे की मल्टिपल फ्युएल्सपासून हे रॉ मटेरियलपासून हे मल्टिपल टाईप्सचे इथेनॉल्स बनवू शकतात किंवा ENA बनवू शकतात. ओके, म्हणजे काय म्हणतात, सप्लाय पण फ्लेक्झिबल आहे यांचा. कुठले रॉ मटेरियल वापरू शकतात त्याच प्लांटमध्ये आणि आउटपुट पण वेगळे घेऊ शकतात. तशी कंपनी आहे, पंजाबची कंपनी आहे BCL इंडस्ट्रीज म्हणून. याचा पीक 83 होता 2024ला आणि सध्या 36ला हा शेअर आलेला आहे. रिझल्ट चांगला आहे तरी हा शेअर 36ला का आलेला आहे अजून मला पडलेलं कोडच आहे. बेसिकली मी बघितलं डिटेल ॲन्युअल रिपोर्ट वाचल्यानंतर ह्याने ॲक्वायर केलं गोयल डिस्टिलरी म्हणून. त्यासाठी कर्ज घेतलेलं आहे. ओके, 250K LPD लिटर्स पर डेचं डिस्टिलरी यांनी टेक ओव्हर केले, गोयल डिस्टिलरी, आणि त्याच्यासाठी त्यांनी कर्ज घेतलेलं. त्यामुळे 662 रुपयाचं कर्ज आहे यावर्षी. गेल्या वर्षी 536 रुपयाचं होतं. फेस व्हॅल्यू 1 आहे. इक्विटी 30 कोटी आहे. P/E 10 आहे फक्त, म्हणजे स्वस्त शेअर आहे. ROC 13%, ROE 13% आहे. आणि लो कॉस्ट इथेनॉल प्रोड्युसर म्हणून फेमस आहे. ओके, आणि ह्याचं एक्सपर्टाईज आहे ग्रेन प्रोक्युरमेंटमध्ये. म्हणजे ग्रेनपासून इथेनॉल बनवू शकतात. ऑब्व्हियसली उसापासून तर बनवतात आणि इतरही गोष्टीपासून म्हणजे मेजपासून पण बनवतात. त्यामुळे मल्टिपल रॉ मटेरियलने इथेनॉल बनवणारे यांचे प्लांट्स आहेत. ओके, मल्टिपल लोकेशन्सला आहेत आणि फ्लेक्सी पॉवर सोर्स आहे यांचा. फ्लेक्झिबल प्रोडक्शन आहे, फ्लेक्झिबल रॉ मटेरियल आहे. आणि संगत डिस्टिलरी म्हणून एक प्लांट आहे आणि दुसरा स्वच्छा डिस्टिलरी म्हणून असा आहे. एक वर्षाचा प्रॉफिट यांचा 12% वाढलेला आहे सप्टेंबरचा, या सप्टेंबर 25चा. आणि मार्केट व्हॅल्यू 28% पडलेली आहे. टोटली डिस्प्रपोर्शनेट आहे, नाइन्साफी आहे. पण मार्केट हे असंच असतं. मार्केट हे कधीच इफिशियंट नसतं. मार्केटची इनइफिशियन्सीज आपल्याला बघायची असते आणि त्याच्यामधून आपण फायदा करून घ्यायचा असतो. ओके, तुम्ही पण अभ्यास करा. H1चा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू 1544 कोटी, गेल्या वर्षी 1400 कोटी होता, त्यामुळे 10% वरती आहे. आणि पॅट H1चा 65 कोटी आहे, गेल्या वर्षी तो 54 कोटी होता, म्हणजे तो पण चांगला आहे. प्रॉफिट आफ्टर टॅक्स आणि डिव्हिडंड देणारी कंपनी आहे ही. ओके, 20 कमी डिव्हिडंड देते पण देते. ओके, 20% प्रॉफिट वाढलेला आहे, 10% रेव्हेन्यू वाढलेला आहे. ओके, किती डिव्हिडंड देते तुम्ही बघा आणि मला सांगा. ओके, रिअल इस्टेटमध्ये पण घुसले आणि जमिनी घेतलेल्या असतात कंपन्यांनी. रिअल इस्टेटमध्ये पण यांचा काय म्हणायचं रेव्हेन्यू 5 कोटी होता, गेल्या वर्षी 3.6 कोटी होता. त्यामुळे रिअल इस्टेट इज नॉट ओनली इन महाराष्ट्र और मे बी साऊथ और मुंबई, इट इज ऑल्सो ग्रोईंग इन पंजाब. त्याच्यामुळे ह्या शेअरकडे तुम्ही लक्ष द्या. टेक्निकल सपोर्ट यांनी व्हायलेट केलेला आहे, त्यामुळे अजूनही खाली जाऊ शकतो का मला माहीत नाही. तुम्ही तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा, पण याच्यामुळे तुम्हाला 100% फायदा